फार्मर आय डी कार्डवर गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यांना विशेष गिफ्ट मिळणार. होय, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलं आहे किंवा ज्यांनी अर्ज केला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार. फार्मर आय डी कार्डवर 15,000 रुपये गुढीपाडव्यानिमित्त देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांनी घेतला आहे. आता ज्या शेतकऱ्यांकडे हे फार्मर आय डी कार्ड आहे किंवा त्यांनी अर्ज केला आहे अशा शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी कार्डवर 10 योजनांचा मोफत लाभ मिळणार. सोबत 15,000 रुपयाचा विशेष बोनस हा गुढीपाडव्यानिमित्त थेट बँक खात्यात जमा होणार आहे. बळीराजासाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली. आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढला आहे किंवा काढण्यासाठी अर्ज केला आहे आता त्या सर्व शेतकऱ्यांचं नशीब उजळणार आहे. केंद्र सरकारच्या कृषी विभागानं एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय, ज्याच्या माध्यमातून फार्मर आय डी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपयाचं विशेष अनुदान गुढीपाडव्यानिमित्त दिलं जाणार आहे. एवढंच नाही तर यासोबत 10 योजनांचा मोफत लाभ दिला जाणार आहे. स्वतः केंद्र शासनाच्या कृषी विद्यमाने एका GRच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली. त्यामुळे ही माहिती 100% खरी आहे. खरं तर गुढीपाडवा हा महाराष्ट्रातल्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा सण असतो आणि या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही महत्त्वाची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. पहा, शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्डवर काहीतरी लाभ मिळणार आहे किंवा काही शेतकऱ्यांना वाटायचं फक्त पीक विम्यासाठी हे लागतंय, कर्जमाफीसाठी नमो शेतकरीसाठी फक्त काढायला लावलंय. पण लक्षात घ्या, सरकारने आता आणखी 10 योजनांचा लाभ त्याच्या मार्फत देण्याचा निर्णय घेतलाय आणि 15,000 रुपयाचा विशेष बोनस डायरेक्ट खात्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. पहा मग कशा पद्धतीने हे 15,000 रुपये मिळणार आहेत, हे कोणाला मिळणार आहे, कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत, तर याची यादी देखील आपण व्हिडिओमध्ये पुराव्यासहित पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण फार्मर आय डी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या 10 योजनांचा लाभ मिळणार, तसेच 15,000 रुपये खात्यात देण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, तसेच फार्मर आय डी कार्ड तुम्ही काढले नसेल किंवा तुम्ही अर्ज केलाय पण तुम्हाला मिळाली नाही तर अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा कसा लाभ घ्यायचा आहे ही देखील तुम्हाला टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, कारण की हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर 15,000 रुपये तुम्हाला नक्कीच मिळतील. तर 10 योजनांचा लाभ देखील तुम्हाला मिळणार. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, सगळ्यात आधी आपण ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय. पहा, फार्मर आय डी कार्ड हे शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्रालयाच्या मार्फत हे काढण्यात आलेलं आहे. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे 90% शेतकऱ्यांना हे कार्ड कशासाठी आहे हेच माहिती नाहीये. काही शेतकरी म्हणतात पीक विम्यासाठी आहे, काही म्हणतात नमो शेतकरीसाठी आहे, तर काही PM किसानसाठी आहे. पण बरेच जण केवळ याला ओळखपत्र मानण्याची चूक करतात. पण आता हे तसं राहिलेलं नाहीये. याच्या माध्यमातून 10 मोफत सेवा तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला शेतकरी आय डी कार्ड काय आहे हे 10 सेकंदात तुम्हाला समजून घ्यावं लागेल. पहा, शेतकरी आय डी कार्ड म्हणजे तुमची डिजिटल कृषी ओळख आहे. केंद्र सरकारच्या ॲग्रीटेक या भव्य मोहिमेचा एक भाग आहे. यात एका कार्डात तुमची सगळी माहिती एकत्रित केली असते, जसं का तुमचा आधार नंबर, तुमच्या क्षेत्राचा 7/12, 8 उतारा, तुमच्या मालकीची जमीन किती, तुमचं बँक खातं कुठे आहे, कोणते पीक घेता, या सगळ्या बाबींची माहिती एका ओळखपत्रात असते. यामुळे प्रशासनाकडे प्रत्येक शेतकऱ्याची तंतोतंत आणि डिजिटल नोंद उपलब्ध होते. याचा सगळ्यात मोठा लाभ म्हणजे शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला वारंवार कागदपत्र देण्याची गरज भासत नाही. सर्व काही एकाच क्लिकवर सरकारला पाहता येतं. त्यामुळे या आय डीमुळे तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहेत आणि या सुविधांचा, या सवलतीचा फायदा थेट तुम्हाला मिळणार. चला आता त्या 10 सेवांबद्दल बोलूया ज्या शेतकरी आय डी कार्ड सोबत मोफत मिळणार. आणि लक्षात असू द्या, ही सुविधा तुमचा 1,000 रुपयांचा खर्च वाचवणार आहे. आता कोणत्या 10 सुविधा आहेत, योजना आहेत, तसेच 15,000 रुपये तुम्हाला कसे प्राप्त करायचे याची माहिती घेऊया. सगळ्यात आधी जर तरतूद आपण पहिली आहे बघा, हवामानाचा अचूक अंदाज. पहिली योजना, आता 15,000 रुपये कसे मिळणार हे सांगतो, पण त्याआधी तुम्हाला पहिली गोष्ट याच्यात माध्यमातून मिळणार मोफतपणे ती म्हणजे हवामानाचा अंदाज. आता तुम्ही हवामानाचा अंदाज बातम्याला पाहता, यूट्यूब चॅनलवर पाहता, पेपरला पाहता, तो जो असतो तो पूर्ण राज्यासाठी किंवा देशासाठी असतो. पण लक्षात घ्या, आता या फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून तुमच्या शेतावर नक्की काय हवामान असेल याचा अंदाज अचूक मिळणार आहे ना. ते कसं होणार तर पहा, तुमच्या शेताचे जे स्थान आहे ते शेतकरी आय डी मध्ये नमूद केलंय. थेट तुमच्या गावासाठी, तुमच्या क्षेत्रासाठी अचूक अंदाज तुम्हाला कळवला जाणार. म्हणजे की पुढच्या हप्त्यामध्ये जो आहे ती उष्णता किती असणार, पाऊस कुठे पडणार, वाऱ्याचा वेग, वातावरण कसे, आर्द्रता किती, हे सगळं तुम्हाला तुमच्या शेतीच्या 7/12नुसार सांगितलं जाणार. मग तुम्ही पेरणी, फवारणी, मळणी, तुमच्या जलसिंचनाचं अचूक नियोजन याच्या माध्यमातून करू शकता. असे मेसेजेस तुम्हाला आता डायरेक्ट सरकारकडून मिळणार आहे.
आता ही झाली पहिली योजना. आता तुम्ही म्हणाल हवामानाचा अंदाज तर कुठे पाहायला मिळतो, पण लक्षात घ्या 15,000 रुपये याच्यावर तुम्हाला मिळणार आहे गुढीपाडव्यानिमित्त. ती कसे मिळणार याचीच माहिती इथून पुढे घेतोय. थेट बँक खात्यात पैसे कसे मिळवायचे पुढे सांगतो, पण दुसरी महत्वाची योजना आहे तुमची सॉइल हेल्थ कार्ड, म्हणजेच मृदा आरोग्य पत्रिका. तुमच्या मातीचा कस कसा आहे, त्याच्यात कोणते अंश कमी आहे, कोणत्या खताची त्याला आवश्यकता आहे, कोणत्या पिकासाठी ती जमीन योग्य आहे, ही माहिती देणारी एक सॉइल हेल्थ कार्ड म्हणजेच मृदा आरोग्य पत्रिका जी आहे तर ती तुमच्या फार्मर ID कार्डवर प्राप्त होणार. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पहा, शेतकरी लाखो रुपयांची खतं दरवर्षी वापरतोय, पण शेतीला कोणतं खत पाहिजे हे जर त्याला माहिती नसेल तर ती खतं सगळी वेस्ट आहेत. आता तिसरी महत्त्वाची योजना याच्यात आहे की तुमचा थेट लाभ हस्तांतरण होणार. तुमच्या सरकारी योजनाचे पैसे जसे की तुमच्या खात्यावर ट्रॅक्टरचं अर्थसहाय्य, अनुदान, पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान, अशा सगळ्या गोष्टींचे पैसे हे तुमच्या खात्यावर डायरेक्ट त्या ठिकाणी होणार आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी सोय आहे तर ती म्हणजे सुलभ पीक विमा, पंतप्रधान फसल विमा योजना यासारख्या योजनांची नोंदणी करणे, भरपाई मिळवणे आता सोपं होणार आहे. या माध्यमातून eNAM नावाची एक सुविधा तयार करण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये तुमचा जो माल आहे शेतीमध्ये पिकलेला त्याला काय भाव मिळतो हे तुम्हाला एका क्लिकवर समजणार आहे. सातवी महत्त्वाची योजना. आता तुम्ही म्हणाल फक्त योजनांचीच माहिती सांगण्यापेक्षा 15,000 कसे मिळवायचे ते सांगा. 15,000चा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, जो गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला मिळणार आहे त्याची माहिती तुम्हाला पुढे दिली जातोय. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो, शेतकरी पैसे भरपूर खर्च करतो. बऱ्याच वेळा एखादी कीड पडली तर त्याच्यावर तो फवारणी करत असतो, पण बऱ्याच वेळा ती फवारणी योग्य आहे का, फवारणीचा डोस कोणता, कुठले औषध किती प्रमाणात मारायचे हे शेतकऱ्याला समजत नाही. आणि तोच कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्डाच्या मोफत मिळणार आहे. कोणतं बियाणं वापरायचं, कोणती खतं फवारायची, कसली फवारणी करायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे. आता हे झाला सगळा सुविधांचा विषय. आता 15,000 रुपये कसे मिळणार, कशा पद्धतीने मिळणार, कोणत्या कोणत्या योजना आहेत तर पहा, तुम्हाला माहिती असा ना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे तुम्हाला जवळपास सरकार 6,000 रुपये देतं. आणि म्हणजेच पहिल्या 4 महिन्यात 2,000, दुसऱ्या 4 महिन्यात 2,000, तिसऱ्या 4 महिन्यात 2,000, असे जवळपास 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपये येतात. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2+2+2 असे 6,000, तर असे 12,000 रुपये मिळतात. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला ऑलरेडी मिळत आहे, लक्षात घ्या अतिरिक्त 3,000 रुपयाचा बोनस याच्यावर मिळणार आहे. म्हणजे 12+3 असे टोटल 15,000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहे. आता पहा, याच्यासाठी तुम्हाला फार्मर ID कार्ड जे आहे तर ते काढणं गरजेचं आहे. फार्मर ID कार्ड जर नसेल तर पुढे येऊ घातलेली कर्जमाफीतून तुमचं नाव कॅन्सल होऊ शकतं. तुम्ही फार्मर ID कार्ड जर अजूनही काढलं नसेल तर तुमचा PM किसान नमो शेतकरीचा हप्ता देखील बंद होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं या सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला फार्मर ID कार्डवर मिळणार आहे. आता तुम्ही फार्मर ID कार्ड काढला आहे का, नक्की कमेंट करून कळवायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.